नमस्कार. आज आपण 12व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. पवित्र स्थानी आसन स्थापन केल्यावर ध्यानयोगाच्या साधकाने काय करावे याबद्दल भगवंत सांगत आहेत. श्लोक 12. तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः उपविश्यासने युञ्ज्यात् योगमात्मविशुद्धये. श्लोकाचा अर्थ: त्या आसनावर बसून चित्त व इंद्रियांच्या क्रिया ताब्यात ठेवून मन एकाग्र करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा. ज्या आसनावर क्रमाने दर्भ, मृगाजीन आणि वस्त्र अंथरलेले आहे अशा पूर्व श्लोकात वर्णित आसनासाठी येथे तत्र आसने हे पद आले आहे. त्या अंथरलेल्या आसनावर सिद्धासन, पद्मासन, सुखासन इत्यादी ज्या कोण्या आसनाने सहज सुखाने बसता येईल त्या आसनाने बसावे. आसनाच्या विषयात असे आले आहे की ज्या कोण्या आसनाने बसाल त्यात सतत 3 तास बसून राहावे. त्या काळात इकडे तिकडे हलूडुलू नये. असा बसण्याचा अभ्यास सिद्ध झाल्यास मन आणि प्राण स्वतः स्वाभाविक शांत होतात. कारण मनाची चंचलता शरीराला स्थिर होऊ देत नाही आणि शरीराची चंचलता, क्रियाप्रवणता मनाला स्थिर होऊ देत नाही. म्हणून ध्यानाचे वेळी शरीराचे स्थिर राहणे फार आवश्यक आहे. चित्त हा शब्द अंतःकरणाचा बोधक आहे. मन आणि बुद्धी यांनी सांसारिक विषयांचे जे चिंतन किंवा जो निश्चय केला जातो त्याचा पूर्णपणे त्याग करून त्यांच्यापासून उपरत होणे म्हणजेच अंतःकरणाची क्रिया स्वाधीन करून घेणे होय. इंद्रिय हा शब्द श्रोत्र आदी 10 इंद्रियांचा बोधक आहे. या सर्वांना ऐकणे, पाहणे इत्यादी पासून रोखून धरणे म्हणजेच त्यांच्या क्रिया स्वाधीन करून घेणे होय. आसनावर बसण्याचे वेळी चित्त आणि इंद्रियांच्या क्रिया वशमध्ये असाव्या. व्यवहाराचे काळातही शरीर, मन, इंद्रिये इत्यादीच्या क्रियावर आपला अधिकार असावा. कारण व्यवहार काळात चित्त आणि इंद्रियांच्या क्रिया वशमध्ये राहिल्या नाहीत तर ध्यानाचे वेळीही त्या क्रिया लवकर वश होऊ शकणार नाहीत. म्हणून व्यवहार काळात सुद्धा चित्त इत्यादीच्या क्रियांना वशमध्ये ठेवणे आवश्यक आहे. ध्येय वस्तूमध्ये मनाच्या वृत्ती व्यवस्थितपणे लावणे म्हणजेच त्याला एकाग्र करणे होय. येथे संदर्भानुसार परमात्मा हाच ध्येय वस्तू आहे. येथे त्याच्या मनामध्येच मन लावण्यास सांगितले आहे. 14व्या श्लोकात मच्चित्त हे विशेषण लावून भगवंतांनी हीच गोष्ट स्पष्टपणे सांगितली आहे. अंतःकरणाच्या शुद्धीसाठी ध्यानयोगाचा अभ्यास केला पाहिजे. ध्यानयोगाच्या अभ्यासाचा उद्देश कोणत्याही प्रकारची सांसारिक सिद्धी किंवा ऐश्वर्य यांची प्राप्ती करून घेणे असा नसावा. एकमात्र परमात्म्याला प्राप्त करण्याच्या उद्देशानेच अंतःकरणामधील रागद्वेषादी अवगुण, पाप व विक्षेप आणि अज्ञान यांचा नाश करण्यासाठी ध्यानयोगाचा अभ्यास केला पाहिजे. वरील प्रकारे आसनावर बसून अंतःकरण व इंद्रिये यांच्या क्रिया स्वाधीन ठेवून व मनाला परमेश्वरामध्ये लावून निरंतर अविच्छिन्न भावनेने परमात्म्याचे चिंतन करीत राहणे म्हणजेच योगाचा अभ्यास करणे होय. योग एक शक्ती आहे जिला सांसारिक भोगाच्या प्राप्तीसाठी उपयोगात आणले तर भोग, वृद्धी आणि सिद्धी प्राप्त होतील आणि परमात्म्याच्या प्राप्तीत उपयोगात आणले जाईल तर परमात्म प्राप्तीत सहाय्यक होईल.
अशा प्रकारे आज आपण 12व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 13व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.